मुंबई पोलिसांची मनोज जरांगे पाटलांना नोटीस, लवकरात लवकर आझाद मैदान रिकामं करण्याचा आदेश. तर पोलिसांची नोटीस प्राप्त झाल्याची जरांगेंच्या सहकाऱ्यांची माहिती. मराठा उपसमितीची आज पुन्हा महत्त्वाची बैठक. मराठा आरक्षणाबाबत सरकार नवीन GR काढणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. तर बैठकीत काय तोडगा निघणार याकडे राज्याचं लक्ष. मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही. आझाद मैदानातून हुसकून लावल्यास सरकारला महागात पडेल. मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा. हैदराबाद आणि सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. काही झालं तरी आंदोलन सुरूच राहणार. मनोज जरांगे अमरण उपोषणावरती ठाम. लोकशाही मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच आंदोलन सुरू. नियम आणि अटी शर्तींचं उल्लंघन केलं नाही. मनोज जरांगेंची माहिती. CSMT बाहेरील CCTV पोलवरती चढून मराठा आंदोलकांनी फडकवला झेंडा. कोर्टानं फक्त आझाद मैदानात परवानगी, मात्र आंदोलकांकडून कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन होत असल्याचं चित्र समोर. मराठा आंदोलकांचा आज पुन्हा CSMT बाहेर मुख्य रस्त्यावरती ठेका. मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात. CSMT परिसरातील रस्त्यांवरती आजही मराठा आंदोलकांची गर्दी कायम. स्थानक परिसरात मोठा बंदोबस्त तैनात. दुपारपर्यंत आझाद मैदान वगळता इतर परिसर रिकामे करण्याचे कोर्टाचे आदेश. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करूया. CSMT परिसरातील रस्ते आता मोकळे करण्यात आलेले आहेत. काल याच ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी बघायला मिळाली होती. दरम्यान हायकोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी आता रस्ते मोकळे केलेले आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहतूक आता पूर्वपदावरती आली आहे. सध्या आपण मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात आहोत आणि तुम्हाला मी ही थेट दृश्य दाखवतो. या ठिकाणी हा रस्ता आहे. मुंबई महानगरपालिकेच्या समोरचा चौक आहे आणि या चौकात गेल्या 5 दिवसांपासून वाहतूक पूर्णपणे बंद होती. कोणती वाहतूक इथून होत नव्हती. मराठा आंदोलक सगळे इथे जमलेले होते. पण पोलिसांनी आता अतिरिक्त फौजफाटा लावला आणि त्यानंतर इथल्या सगळ्या आंदोलकांना बाहेर काढलेलं आहे. इथली वाहनं देखील बाहेर काढण्यात आलेली आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा झालेला आहे. जे पुलावरून येणारा रस्ता जो हुतात्मा चौकाकडे जातो तो मार्ग आपण बघतोय पूर्णपणे खुला झालेला आहे. वाहतूक पूर्ववत आलेली आहे. काही प्रमाणात मराठा आंदोलक इथे जमतात, मात्र पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला आहे आणि इथल्या लोकांना बाजूला काढलं जात आहे. त्या बाजूला आपण बघतोय हा मात्र मार्ग आहे जो आझाद मैदानाच्या शेजारून येणारा आहे. आराम वडापाव त्या ठिकाणापर्यंत तो मार्ग देखील पोलिसांनी पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न केलेले आहेत, मात्र तिथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोणी झाली. दुसरा म्हणजे पुढचा हा जाणारा जो मार्ग आपण बघताय हा मार्ग जातो मुंबई मेट्रो सिनेमाकडे. त्यामुळे त्या मार्गावर देखील वाहतूक कोंडी होण्याची शक्यता जास्त असते आणि तिथले देखील वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी पोलीस प्रयत्न आहेत. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून देखील स्वच्छता सगळी आपण बघतोय सुरू झालेली आहे. रस्ता पूर्णपणे त्यांनी स्वच्छ केलेला आहे, मात्र इतर ठिकाणी देखील आता हळूहळू मार्ग पूर्ववत आणण्यासाठी प्रयत्न सगळे पोलिसांचे सुरू झालेले आहेत. सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करतोय. शांततेत आंदोलन सुरू आहे. न्यायालयावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. न्यायदेवता आमच्या बाजूने न्याय देईल असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. कोर्टाचे आदेश येताच आम्ही वाहनं हटवली. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. सगळे सोहऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा निर्धार जरांगे यांनी केला आहे. मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही. आझाद मैदानातून हुसकावून लावल्यास सरकारला महागात पडेल. आंदोलकांवरती लाठीचार्ज केल्यास मराठी काय आहेत हे दाखवून देऊ असा इशारा जरांगेंनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस कुटील डाव खेळतायत. फडणवीस खोटी माहिती देतात. कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं ते फडणवीसांनी सांगावं असा प्रश्न जरांगे पाटलांनी उपस्थित केलाय. आम्ही शांत आहोत, आम्हाला शांत राहू द्या असा इशाराही दिलाय. ही लढाई शांततेत लढायची आहे. शांततेत आंदोलन करा. समाजाला डाग लागेल असं वागू नका असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलकांना केलं आहे. न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटलांना
मुंबई पोलिसांनी नोटीस बजावत लवकरात लवकर आझाद मैदान परिसर रिकामं करण्यास सांगितलेलं आहे. अटी शर्तींचं उल्लंघन केल्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी मागितलेली पुढील आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे. जरांगेंच्या आंदोलनावरती तोडगा काढण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. त्यासाठी सरकारकडून GR काढण्याची तयारी सुरू आहे. तर GRचा मसुदा तयार करण्यात आल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील दक्षिण मुंबईने आता मोकळा श्वास घेतलाय. गेले 4 दिवस जे उड्डाणपूल ते CSMT चौक तसंच मेट्रो सिनेमा चौक ते मुंबई मनपा चौक तब्बल 11,000 पेक्षा अधिक वाहनं मराठा आंदोलकांनी आणलेली होती आणि मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर या परिसरातील सर्व वाहनं काढण्यात आली आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज 5वा दिवस आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरून आंदोलकांना हटवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर आंदोलक मुंबईबाहेर जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल. मुंबईच्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आझाद मैदानात मराठा आंदोलकांची गर्दी पाहायला मिळते. CSMT परिसरातील रस्त्यांवरती आज सुद्धा मराठा आंदोलकांची गर्दी कायम आहे. स्थानक परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांकडून वेगवेगळे खेळ खेळत CST स्टेशनमध्ये हुल्लडबाजी करण्यात आली होती. याचा मोठा मनस्ताप मुंबईकरांना सहन करावा लागला. कोर्टाच्या आदेशानंतर आजही मराठा बांधवांची स्टेशनमध्ये गर्दी बघायला मिळते. मराठा आंदोलकांनी आज पुन्हा CSMT बाहेर मुख्य रस्त्यावरती ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. CSMT परिसरात मराठा आंदोलकांची हुल्लडबाजी सुरूच आहे. आंदोलक लाईटच्या पोलवरती चढताना दिसत आहेत. CSMT बाहेरील CCTV पोलवर चढून मराठा आंदोलकांनी झेंडा फडकवल्याचं पाहायला मिळालं. मराठा आंदोलकांची सर्व वाहनं नवी मुंबईतल्या APMC मध्ये हलवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांकडून CSMT परिसरात असलेल्या आंदोलकांची वाहनं काढण्यास सुरुवात झाली. पोलिसांकडून CSMT स्थानकाच्या या परिसरातील गाड्या हटवण्यास सुरुवात झालेली आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर पालिकेच्या वतीने CSMT परिसर स्वच्छ करण्यात येतोय. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. CSMT परिसरात मराठा आंदोलकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आंदोलकांना बिस्किटं, पाणी, नाश्ता पुरवण्यात आला आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. जागोजागी पोस्टर आणि बॅनर लावत चिपळूणमधील मराठ्यांनी जरांगेंना समर्थन दिलंय.